आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 2। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर बेसिक कम्प्युटर आणि स्मार्टफोन स्किल्स वर इथे क्लिक करायचं आहे। यामध्ये ऑरेंज कलर मध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत ते सर्व आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर बेसिक कम्प्युटरवर क्लिक करा। अशा प्रकारे आपल्याला चेक करून पाहायचं आहे। त्यानंतर इथे नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी लावायचं आहे। तर पहिलं नॉलेज चेक लावलेलं आहे आपण आणि त्यातून आपल्याला स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा पहिल्या नॉलेज चेक मध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न बघा, लॅपटॉपच्या कर्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही डॅश डॅश वापरू शकता म्हणत आहे। तर कशामुळे ते वापरू शकतो आपण? तर लॅपटॉपचे ट्रॅकपॅड आहे त्याचं उत्तर। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। वायरलेस माऊस कॉम्प्युटरला जोडण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते म्हणत आहे। तर त्यासाठी आपण USB डोंगल वापरले जाते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। डॅश डॅशला कॅमेरा लेन्स असते म्हणत आहे। तर वेबकॅमला कॅमेरा लेन्स असते, हे त्याचं उत्तर असणार आहे। डॅश डॅश लॅपटॉपच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असते म्हणत आहे। तर काय असते बघा, तर वेबकॅम असते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जर एकाहून जास्त व्यक्ती लॅपटॉप वापरत असतील तर तेव्हा लॅपटॉप वापरत नसेल तेव्हा तो डॅश डॅश करणे योग्य ठरेल म्हणत आहे। तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? तर त्यावेळेस आपण साइन आउट करायला पाहिजे। तर साइन आउट वर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर एंड एक्झाम करण्यासाठी आपल्याला यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवून झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर स्मार्ट टायपिंग स्किल्स मध्ये जा। यामध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिले असेल ते आपल्याला सोडून घ्यायचे आहे। प्रत्येक आपल्याला ओपन करून पाहायचं आहे। त्यानंतर याच्यात 2 टायपिंगच्या प्रॅक्टिस दिलेल्या आहेत। तर दोन्ही टायपिंगच्या प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायच्या आहे। टायपिंग प्रॅक्टिस वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये तुम्ही काहीही टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपली पहिलं टायपिंगची प्रॅक्टिस झालेली आहे। त्यानंतर याच्यात दुसरी सुद्धा टायपिंग प्रॅक्टिस दिलेली आहे, तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे। तर इथून स्टार्ट करा आणि पुन्हा त्याच्यामध्ये सेमच करायचं आहे। काही टाईप करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा, त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपली दुसरी सुद्धा टायपिंग प्रॅक्टिस झालेली आहे। त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर MS ऑफिस स्किल्स विंडोज 10 वर इथे डाऊन एरोवर क्लिक करा या ठिकाणी आणि याच्यामध्ये पाहून घ्या कोणतं आपल्याला नॉलेज चेक वगैरे सोडवायचे आहे। तर इथे सुद्धा क्लिक करायचं आहे। बघा याच्यात नॉलेज चेक इथे दिलेलं आहे दुसरं, तर दुसऱ्या नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडोज मधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते म्हणत आहे? तर याचं उत्तर पहिलेच आहे। तर पहिल्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। कोणते चित्र क्विक ऍक्सेस एरिया हायलाइट करते म्हणत आहे? तर चित्र नंबर 2 आहे, याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरावा म्हणत आहे? तर Ctrl+N, Ctrl+Shift+N प्रेस करावा लागेल। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्कबारवरील स्टार्ट बटन दाखवलेले आहे म्हणत आहे? तर चित्र नंबर 2 मध्ये दाखवलेला आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही म्हणत आहे? तर डेस्कटॉपचा खालीलपैकी कोणता भाग नाही आहे? तर टायटल बार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। फोल्डर सिस्टीम तिच्यातल्या डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी तयार होते म्हणत आहे। कशामुळे तयार होते? तर ते फोल्डर आणि फाईल्स मिळून तयार होते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। विंडोज एक्सप्लोरर मधल्या ऍड्रेस बारला डॅश डॅश असे देखील म्हणतात म्हणत आहे। तर त्याला आपण ब्रेड कंबस म्हटले जाते। तर याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। विंडोज एक्सप्लोरर मधील एक शोध बॉक्स आपल्याला कॉम्प्युटर मधील फाईल्स आणि फोल्डर शोधण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्वाचे शब्द आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। कॉम्प्युटर मधल्या फाईल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी डॅश डॅश ही एक सोयीची पद्धत आहे म्हणत आहे। तर कोणती आहे बघा? तर याचं उत्तर असणार आहे फोल्डर्स आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही म्हणत आहे? तर कोणता आहे बघा? तर स्टार्स आहे। स्टार्स म्हणून तुम्ही कोणतेही नाव देऊ शकत नाही फोल्डरला। तर हे त्याचं उत्तर असणार आहे।
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये स्कोर्स पाहून घ्यायचा आहे. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर तिसऱ्या नॉलेजला इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करण्यासाठी स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, पेंट ऍप्लिकेशन टास्कबारला पिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे. तर कोणता पर्याय निवडू शकतो बघा. तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. टास्कबार मधून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे. तर अनपिन करण्यासाठी आपण कोणता घटक निवडायला पाहिजे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. एखादा घटक जम्प लिस्टला पिन करण्यासाठी उपयोगी पडणारा पर्याय ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. तुमच्या आवडीच्या फाईलमध्ये प्रवेश करण्यासाठी या लिस्टमधील कोणता सेक्शन म्हणजे विभाग उपयोगी पडेल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकते म्हणत आहे. तर कोणता पर्याय आहे बघा तो. तर याचं उत्तर फाईल एक्सप्लोरर म्हणजे ऑप्शन नंबर 4 असणार आहे. डॅश हा विंडोज 10 मध्ये नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम शॉर्टकट मध्ये ऍड करण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे उत्तम उपयोग आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर पिनिंग आहे. पिनिंगवर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला आयटीएम डॅश किंवा डॅश मेनूला पिन करता येतात म्हणत आहे. तर कशाला पिन करता येतात. तर याचं उत्तर टास्कबार आणि स्टार्ट मेनू आहे. डॅश हे एक फाईल मॅनेजमेंट ऍप्लिकेशन आहे. यामुळे तुमच्या कम्प्युटर मधल्या फाईल्स आणि फोल्डर्स व्यवस्थित ठेवता येतील म्हणत आहे. तर याचं उत्तर विंडोज एक्सप्लोरर फाईल एक्सप्लोरर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. कम्प्युटर प्रत्येक फाईल एका डॅशने दाखवतो. त्यामुळे आपल्याला ती कुठल्या तऱ्हेची फाईल उदा म्युझिक फाईल डॉक्युमेंट अथवा एखादे चित्र आहे ते कळते म्हणत आहे. तर हे सर्व आयकॉन वरून कळते. तर आयकॉन हे त्याचं उत्तर असणार आहे. नोटपॅड फाईल नेहमी कम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोअर केली जाते म्हणत आहेत. तर नोटपॅड ही फाईल .txt वापरून सेव्ह केली जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झाम करण्यासाठी यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक नंबर 3 सुद्धा कंप्लीट सोडवण्यात झालेला आहे आणि स्कोर सुद्धा इथं पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. पाहू शकता तुम्ही आजची डेट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर शेवटचा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा सेशन कंप्लीशन टेस्ट मध्ये 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, जर तुम्हाला शालेय प्रकल्पासाठी स्लाइड्ससह माहिती सादर करायची असेल तर कोणत्या फाईलचा वापर कराल म्हणत आहे. तर याच्यासाठी बघा आपल्याला PPTX फाईल वापरावी लागेल. त्यालाच आपण प्रेझेंटेशन फाईल म्हटले जाते. शिक्षक गुगल मीटचा वापर करून वर्ग घेतात. हे कोणत्या प्रकारचे IT वापराचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर कशाचे आहे बघा. संवादासाठी IT टूलचा वापर हे त्याचं उत्तर आहे. गणिताची फाईल गुगल ड्राईव्ह वर सेव्ह केल्यानंतर ती शाळेमधून उघडता आली. हे कशामुळे शक्य झालेले आहे म्हणत आहे. तर हे क्लाउड स्टोरेज मुळे झालेले आहे. तुमची शाळा चित्रे आणि व्हिडिओ वापरून शिक्षक मजेदार बनवू इच्छिते. त्यासाठी त्यांना कोणते टूल उपयुक्त ठरेल म्हणत आहे. तर यासाठी बघा आपण त्याला पॉवर पॉईंट वापरू शकते ते. तर पॉवर पॉईंट हे त्याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थ्याला कथालेख प्रिंट करून घ्यायचा आहे. तुम्ही त्याला कोणते डिव्हाइस वापरण्याचा सल्ला द्याल म्हणत आहे. तर याच्यासाठी बघा आपण कशाचा वापर करायला पाहिजे. याचं उत्तर प्रिंटर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शालेय कामासाठी क्लाउड कम्प्युटिंगचा उपयोग कशासाठी होतो म्हणत आहे. तर कशासाठी होते. तर बघा इंटरनेटवरून फाईल सेव्ह व उघडण्यासाठी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. दोन विद्यार्थी ब्लूटूथचा वापर करून एकमेकांना कशी मदत करू शकतात म्हणत आहे. तर कशा प्रकारे मदत करू शकते. तर याचं उत्तर फाईली वायरलेस पाठवण्यासाठी हे त्याचा उद्देश असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर .xlsx फाईलमध्ये सामान्यतः काय साठवले जाते म्हणत आहे. तर काय साठवले जाते बघा. तर याचं उत्तर गणिती आकडेमोड आणि टेबल्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शिक्षकाने गृहपाठ ऑनलाईन पाठवण्यास सांगितले आहे. त्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म उपयोगी ठरेल म्हणत आहे. तर याचं उत्तर गुगल क्लासरूम आहे. आणि शेवटचा बघा स्कॅनरचा उपयोग कशासाठी होतो म्हणत आहे. तर कशासाठी होते. तर याचं उत्तर बघा
कागदावरील मजकूर डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 2चं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 2 कंप्लीट सोडवायचं आहे.